या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत गोकुळ. कोल्हापूर शहरात सलग अनेक वर्षे सत्ता असूनही काँग्रेसने शहरातील उपनगरांची नेहमीच उपेक्षा केली आहे. ड्रेनेज, स्वच्छ पाणी, आरोग्य सुविधा व सुरक्षा व्यवस्थापन अशा मूलभूत बाबींमध्ये उपनगरे कायमच दुर्लक्षित राहिली आहेत, असा आरोप खासदार धनंजय महाडिक यांनी केला. सकाळच्या आल्हाददायक वातावरणात आयोजित मिसळ पे चर्चा या कार्यक्रमात त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधला. यावेळी प्रभाग क्रमांक 9 मधील महायुतीचे उमेदवार शारंगधर वसंतराव देशमुख, माधवी मानसिंग पाटील, संगीता संजय सावंत व विजयसिंह वसंतराव देसाई यांच्यासह मोठ्या संख्येने समर्थक व कार्यकर्ते उपस्थित होते. खासदार धनंजय महाडिक म्हणाले की जुन्या कोल्हापुरातील व पेटापेटांमधील नागरिकांनी उपनगरात दुसरी तिसरी पिढी स्थायिक केली आहे. मोठ्या अपार्टमेंट्स पासून ते नवे वसाहती क्षेत्र झपाट्याने विस्तारत असताना त्या भागांमध्ये ड्रेनेज व पाणी पुरवठ्यासारख्या मूलभूत सुविधा देण्यात काँग्रेस पूर्णपणे अपयशी ठरली आहे. ही खंत असलेले जागरूक मतदार येत्या 15 जानेवारी रोजी मतदानातून आपल्या भावना व्यक्त करून महायुतीला विजय मिळवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रभाग क्रमांक 9 मधील महायुतीचे चारही उमेदवार हे नाविन्यपूर्ण दृष्टिकोन असलेले असून त्यांना सभागृहाचा अनुभव आहे. त्यामुळे महायुतीची सत्ता आल्यास उपनगराच्या विकासाला निश्चितच गती मिळेल, असंही त्यांनी सांगितलं. शेवटी आगामी मतदानापर्यंत भाजप, शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेस अर्थात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी शेवटच्या मतदारापर्यंत पोहोचून आपली भूमिका ठामपणे मांडावी व विजय सुनिश्चित करावा असे आवाहन खासदार धनंजय महाडिक यांनी केले. महिला वर्गासह परिसरातील तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक यांची यावेळी उपस्थिती होती.